मराठी पाऊल पडते पुढे. लेबर पासून कॉन्ट्रॅक्टर पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास. नाशिककर भेटा सचिन बांगरे यांना, जे स्वतः एक बिल्डर आहेत आणि हे एकदम कमी दरात तुम्हाला घर बांधून देतात. मग नाशिककर, आता तुमचे स्वप्नातले घर बांधा फक्त ओम साई कन्स्ट्रक्शन सोबत. नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया 79 न्यूज चैनल, जहां खबरें मिलती हैं सबसे पहले। त्र्यंबकेश्वर, नासिक से एक बड़ी और चिंताजनक खबर सामने आई है। शनिवार 20 सितंबर को पत्रकारों पर कायरतापूर्ण हमला किया गया। इस हमले में कई पत्रकार साथी गंभीर रूप से घायल हो गए। इस अमानुषिक घटना से पूरे पत्रकार समाज में आक्रोश फैल गया है और इसकी गूंज पूरे महाराष्ट्र में सुनाई दे रही है। जन कल्याण मराठी पत्रकार संघ ने इस हमले की कड़ी निंदा की है और नासिक जिलाधिकारी को ज्ञापन सौंपते हुए दोषियों पर कड़ी कार्रवाई की मांग की है। इंडिया 79 न्यूज चैनल से जुड़े रहिए, क्योंकि हम आपको देंगे हर बड़ी खबर सबसे पहले और सबसे सटीक। मारण्याचा प्रयत्न झाला, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज इथे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलेले आहे। आम्ही या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करतो आहोत आणि आमची माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे मागणी असणार आहे की संबंधित मारहाण झालेल्या जे पत्रकार आहेत त्यांचा संपूर्ण उपचाराचा खर्च शासनाच्या माध्यमातून करण्यात यावा, पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी आणि पीडित पत्रकारांच्या बांधवांना पूर्णपणे संरक्षण देण्यात यावे। गुन्ह्यातील सर्व आरोपींना कमीत कमी 6 महिने जामीन मिळू नये ही आमची प्रमुख मागणी असणार आहे आणि आम्ही शासनाला ही विनंती करणार आहोत, सदर आरोपी कारवाई झाली पाहिजे जेणेकरून येथून पुढे कोणत्याही पत्रकारावर हल्ला होणार नाही याची दक्षता शासनाने घ्यायची आहे। धन्यवाद। त्र्यंबकेश्वर येथे टीव्ही चॅनलचे पत्रकार यांच्यावर जो काही हल्ला झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे। जी काही गुंड प्रवृत्ती आहे, ज्यांनी हल्ला केला आहे त्यांच्यावर ऑलरेडी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। असे असताना त्र्यंबक नगर परिषदेने अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्या ठिकाणी नेमून आणि त्यांची जी काही आहे तर ती पद दाखवून दिलेली आहे। त्याच्यामुळे हा हल्ला जो आहे हा 100% निंदनीय आहे आणि त्या हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आम्ही करीत आहोत पत्रकार संघटनेतर्फे आणि ही मागणी सर्व करत आहोत। त्यासाठी आम्ही धरणे आंदोलन पण दिलेले आहे आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना त्याबाबतचे निवेदन पण देणार। त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आमच्या पत्रकार बांधवांवर जे गावगुंडांनी भ्याड हल्ला केलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जनकल्याण मराठी पत्रकार संघटनेचा 1 दिवसीय धरणे आंदोलन दिलंय आणि आमची मागणी आहे जे गावगुंडांनी हल्ला केलेला आहे त्यांच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे आणि याच्या पुढे कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे। असा एक कायदा जे पत्रकार संरक्षणचा कायदा आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। जनकल्याण मराठी पत्रकार संघटनेची हीच मागणी आहे की जे गावगुंडांना ठेका देतात ते प्रत्येक ठिकाणी, फक्त त्र्यंबकेश्वरच नाही तर महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यात गावगुंडांना ठेका दिला जातो। त्यांचे गावगुंडाचे वृत्तीचे लोक उभे राहतात ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। आता जे किस्सा झालेला आहे त्र्यंबकला त्याच्यात असं ऐकण्यात आलेलं आहे की जे एक गुंड होता त्याच्यावर 302 गुन्हा दाखल आहे। तर असे गावगुंडांना हे लोक कामावर ठेवतात आणि बळजबरीने यांच्याकडनं पैसे वसूल करतात। तर असे लोकांची दादागिरी बंद झालीच पाहिजे। पत्रकार जिथं पण जातो त्या ठिकाणी त्याला संरक्षण दिलंच पाहिजे अशी जनकल्याण मराठी पत्रकार संघटनेची मागणी आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही माननीय जिल्हा अधिकारी यांना निवेदन देणार आहोत। ते निवेदन मुख्यमंत्रीपर्यंत गेलं पाहिजे अशी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करणार आणि आज या ठिकाणी सर्व जनकल्याण मराठी पत्रकार संघटनेचे नाशिक शहर आणि आजूबाजूच्या तालुक्यातून सर्व पदाधिकारी जमा झाले आणि त्यांनी एकत्र येऊन जाहीर निषेध नोंदवलाय। या भर पाऊस